24 महिला मतदार किती आहे या त्यांच्यासाठी माहिती गोष्ट आहे की महिलेने उमेदवारी काय सांगणार शिंदे सेनेचं या ठिकाणी बालेकिल्ला म्हटलं जातो आहे. या ठिकाणी दरंगामध्ये आज बैठक झालेली आहे, वरणगावमध्ये बैठक झालेली आहे. या ठिकाणी आपल्या पक्षाच्या वतीनं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते देखील उपस्थित होते. कसा प्रतिसाद आहे? चांगलाच प्रतिसाद आहेत आणि आपण जरी बघत असाल तर खूप चांगल्या प्रमाणे त्यांनी माझा साथ दिला आहे. मला आशीर्वाद काय सांगाल तुम्हाला कसा प्रतिसाद लागतो तुम्ही आता प्रचार करता आहे? गेल्या 3 दिवसापासून माझा प्रचाराला सुरुवात झालेली आहे आणि या प्रतिसादाला इतकं एक्साइटमेंटचं जे आपण म्हणतो ते प्रतिसाद मला भेटत आहेत. तसेच माझ्या पाठीशी माझे लाडके भाऊ असतील, लाडकी बहीण असतील, त्या सर्वांचं आशीर्वाद मला भेटत आहेत, त्यांचं सहकार्य भेटत आहेत आणि समोरून मला आमंत्रणसुद्धा येत आहेत की भेट घेण्यासाठी. माझं चर्चा फोनवर सगळ्यांशी झालेली आहेत, पण सामोरेचं राहिलेलं होतं ते 3 दिवसापासून आम्ही सुरुवात केलेली आहे. काही वरपर्यंत युती आहे तुमची सर्वांची, तुम्हाला काय वाटलं बंडखोरी करून उभा राहावं असं? हे बघा, बंडखोरी हा शब्द सगळ्यात आधी नाशिकमधून आलेला आहे. आम्ही बंडखोरी नाही केली. माझा फॉर्म शेवटच्या वेळेस भरलेला गेला होता, तर हा बंडखोरी त्यांना आधी केलेली आहे. तुम्हाला का वाटलं तुम्ही उभा राहावं असं का वाटलं? तर सगळे तुमची युती असताना तुम्ही का उभं राहिला? हे आमच्या हक्काची जागा होती आणि जर शिवसेनेला 4 जागा देण्यात आली होती त्यामध्येही त्यांना गीते भावांना तिथे आपल्यासमोर आपले बंडखोरी केली होती, तर मग ते जर तिकडे हे करू शकतात, बंडखोर होऊ शकतात, मग आपण सुद्धा आपल्या पक्षाच्या सोबत राहायला पाहिजे. मला कितपत आशा आहे, कितपत तुम्ही 100% विश्वास आहे. लढणं महत्त्वाचं आहे. हार और जीत तो चलती रहती.